Hello everyone. We start our next topic, that is gastrointestinal agent. What is gastrointestinal agent? What is mean by gastrointestinal agent? असे एजंट जे काय कशावर ट्रीट करतात, गॅस्ट्रोइंटेस्टाईन म्हणजे गॅस्ट्रिक, स्टमक ॲज वेल ॲज इंटेस्टाईनवरचे जे काही रिलेटेड डिसीज असतील, डिसऑर्डर असतील, त्याला जे एजंट ट्रीट करतात, त्याच्यावर ट्रीटमेंट देतात, त्याला आपण काय म्हणतो, गॅस्ट्रोइंटेस्टायनल एजंट. त्याची डेफिनेशन बघू. द फार्मास्युटिकल एजंट और कंपाउंड used in the treatment of gastrointestinal disorder. I repeat, the pharmaceutical agent or compound used in the treatment of gastrointestinal disorders known as gastrointestinal agent. म्हणजे असे एजंट जे कशासाठी यूज करतो आपण, गॅस्ट्रोइंटेस्टायनलच्या डिसऑर्डरवर ट्रीट करतो. ठीक आहे, यूज करतो. मग मला सांगा आता गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिसऑर्डर कोणते कोणते आहेत? असे डिसऑर्डर जे स्टमकशी रिलेटेड आणि इंटेस्टाईनशी रिलेटेड आहेत. मला सांगा बरं असे कोणते कोणते डिसऑर्डर आहेत ते स्टमकशी रिलेटेड आहेत आणि इंटेस्टाईनशी. आठवा कोणते कोणते आहेत? गुड. पहिला आहे ॲसिडिटी. ठीक आहे, ॲसिडिटी म्हणजे काय असं, जेव्हा स्टमकमध्ये गॅस्ट्रिक सिक्रेशन जे SCL असतं, त्या SCLचं जे काही गॅस्ट्रिक सिक्रेशन आहे ते जास्त होते. ठीक आहे, गॅस्ट्रिक सिक्रेशन ऑफ SCL कसं होते, इन्क्रीज होते, त्याला आपण काय म्हणणार, ॲसिडिटी. पण तुम्ही हा विचार केला का, जर समजा ते सिक्रेशन कमी झालं, ठीक आहे, जास्त झालं, इन्क्रीज द सिक्रेशन झालं, तर काय होणार, ॲसिडिटी. जर सिक्रेशन कमी झालं तर त्याला कोणता डिसीज होणार, त्याला होणार हायपो ॲसिडिटी. काय होणार, हायपो ॲसिडिटी और अक्लोरहायड्रिया. आपण आता नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, जे की आहे गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिसऑर्डर कोणते कोणते आहेत. पहिला आहे गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिसऑर्डर हायपो ॲसिडिटी. पहिला कोणता आहे, हायपो ॲसिडिटी. मला सांगा हायपो ॲसिडिटी म्हणजे काय? हायपो म्हणजे काय राहतं, कमी. ठीक आहे, हायपो म्हणजे काय असतं, कमी. आणि ॲसिडिटी म्हणजे काय, ॲसिडचं सिक्रेशन. ज्यामध्ये ॲसिडचं सिक्रेशन कमी राहतं त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, हायपो ॲसिडिटी. मग आता मला सांगा, ते ॲसिडचं सिक्रेशन मे बी कमी राहील किंवा अब्सेंट राहील. बरोबर आहे, कसं राहील, कमी राहील और अब्सेंट. जर समजा ते लेस राहील, सिक्रेशन ऑफ SCL कसं राहील, लेस. लेस गॅस्ट्रिक सिक्रेशन. जर गॅस्ट्रिक सिक्रेशन जर कमी राहिलं तर त्या कंडिशनला आपण म्हणतो हायपोक्लोरहायड्रिया. काय म्हणतो, हायपोक्लोरहायड्रिया. आणि समजा ते सिक्रेशन अब्सेन्स राहील, म्हणजे नसलच. ठीक आहे, किंवा त्याला आपण अब्सेंट म्हणू किंवा नो गॅस्ट्रिक सिक्रेशन. ठीक आहे, एकतर गॅस्ट्रिक सिक्रेशन कमी असेल तर त्याला आपण म्हणणार हायपोक्लोरहायड्रिया, आणि ते सिक्रेशन जर अब्सेंट असेल किंवा गॅस्ट्रिक सिक्रेशन होणार नाही त्या कंडिशनला आपण काय म्हणणार, अक्लोरहायड्रिया. काय म्हणणार, अक्लोरहायड्रिया. मग मला सांगा बरं आता काय, पहिली कंडिशन कोणती आहे, हायपो ॲसिडिटी. आधी आपण स्टमकच्या बघू डिसऑर्डर कोणते कोणते आहेत आणि नंतर बघू इंटेस्टाईनचे. स्टमकचे कोणते कोणते आहेत मला सांगा, हायपो ॲसिडिटी, आणि दुसरं कोणतं आहे, हायपर ॲसिडिटी. त्याला आपण सिम्पली म्हणतो ॲसिडिटी. ओके, आता सांगा हायपो ॲसिडिटीमध्ये काय होणार, SCLचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, SCL मीन्स आपलं गॅस्ट्रिक सिक्रेशनचं कॉन्सन्ट्रेशन काय राहणार, कमी. मग एकतर ते कॉन्सन्ट्रेशन कमी राहील किंवा अब्सेंट राहील. जर ते कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर त्याला आपण काय म्हणणार, लेस गॅस्ट्रिक सिक्रेशन कॉल्ड ॲज हायपोक्लोरहायड्रिया. हायपो मीन्स लेस, क्लोरहायड्रिया मीन्स SCLचं सिक्रेशन ज्यामध्ये कसं राहणार, कमी. त्या कंडिशनला आपण म्हणणार हायपोक्लोरहायड्रिया. सेकंड मीन्स अब्सेंट और नो गॅस्ट्रिक सिक्रेशन. अशी पण कंडिशन असू शकते की आपली गॅस्ट्रिक सिस्टीम SCLचं सिक्रेशन करणारच नाही आणि त्यावेळेस SCL कसं राहील, अब्सेंट. हायड्रोक्लोरिक ॲसिड कसं राहील, अब्सेंट. त्या कंडिशनला आपण काय म्हणणार,
अक्लोरहाइड्रिया. हिअर अ मीन्स अब्सेंट. ओके, अक्लोरहाइड्रिया और हायपोक्लोरहाइड्रिया. आता कळालं. डेफिनेशन कशी म्हणणार मग अक्लोरहाइड्रियाची? द कंडिशन इन विच देअर इज इनसफिशियंट और नो सिक्रीशन ऑफ HCl इन द स्टमक. ठीक आहे, अक्लोरहाइड्रिया काय म्हणणार मग? द कंडिशन इन विच insufficient or no secretion of hydrochloric acid in the stomach, the condition is called as अक्लोरहाइड्रिया. ओके, आली लक्षात तुम्हाला? आधी आपण बघू गॅस्ट्रिक म्हणजे स्टमक रिलेटेड डिसऑर्डर, नंतर बघू इंटेस्टायनल. ओके, बघू, बरोबर आहे, कारण की आपल्याला हा चॅप्टरच कोणता आहे? गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिसीज. खूप इंटरेस्टिंग आहे, नीट लक्ष द्या. ओके, आता बघा हायपो ॲसिडिटी झाली. आता काय येणार दुसरं? गुड ॲसिडिटी और हायपर ॲसिडिटी. दुसरी कोणती आहे? हायपर ॲसिडिटी. आता मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं हायपो म्हणजे काय असतं? कमी, लेस, आणि हायपर म्हणजे काय असणार? जास्त. हायपर म्हणजे काय असणार? जास्त. कशाचं सिक्रेशन? ॲसिडिटी. हायपर ॲसिडिटी. ॲसिडिटी मीन्स ॲसिड. HClचं सिक्रेशन स्टमकमध्ये जेव्हा कसं असणार? एक्सेस. कसं असणार? जास्त असणार. त्याला आपण काय म्हणणार? हायपर ॲसिडिटी और सिम्पली ॲसिडिटी. काय म्हणणार? हायपर ॲसिडिटी और सिम्पली ॲसिडिटी. आलं लक्षात? आता मला सांगा मग बरं, डेफिनेशन कसं करणार आपण हायपर ॲसिडिटीची? द कंडिशन इन विच देअर इज एक्सेसिव्ह secretion of HCl. The condition in which there is excessive secretion of HCl in stomach. Called as hyperacidity. एकदा आपण रिवाइज करू. स्टमक रिलेटेड दोन डिसऑर्डर आहेत, एक तर हायपो ॲसिडिटी आणि दुसरं कोणतं आहे? हायपर ॲसिडिटी. हायपो ॲसिडिटी मध्ये काय होणार? द कंडिशन इन विच देअर इज लेस सिक्रीशन और इनसफिशियंट सिक्रीशन ऑफ HCl और अ गॅस्ट्रिक सिक्रीशन called as hypochlorhydria, and there is a absence of gastric secretion and there is no secretion called as अक्लोरहाइड्रिया. ओके, काय म्हणतात त्याला? अक्लोरहाइड्रिया. कंडिशन कोणती आहे? हायपर ॲसिडिटी. हायपर ॲसिडिटी म्हणजे काय? देअर इज अ एक्सेसिव्ह सिक्रेशन ऑफ HCl इन द स्टमक. The condition in which there is a excessive secretion of HCl in the stomach, the condition is called as hyperacidity. आणि आपल्या सिंपल भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणणार? ॲसिडिटी. ओके, हे दोन डिसऑर्डर कशाचे आहेत? रिलेटेड टू द स्टमक. आता बघू आपण इंटेस्टायनल रिलेटेड कोणते डिसऑर्डर आहे? तर तिसरं डिसऑर्डर आहे डायरिया. कोणता आहे? डायरिया. काय होते? डायरिया. आता मला सगळ्यांना माहिती आहे पेरिस्टाल्सिस मुवमेंट काय म्हणजे काय असते? जी काही इंटेस्टाईनची मोटिलिटी असते, बरोबर आहे. जी इंटेस्टाईनची मोटिलिटी आहे त्याला आपण काय म्हणतो? मोटिलिटी मीन्स मुवमेंट. इंटेस्टाईनच्या मोटिलिटीला किंवा मुवमेंटला आपण म्हणतो पेरिस्टाल्सिस मुवमेंट. काय म्हणतो? पेरिस्टाल्सिस मुवमेंट. आता मला सांगा बरं, मग ती समजा पेरिस्टाल्सिस मुवमेंट फास्ट झाली. इमॅजिन करा, पेरिस्टाल्सिस मुवमेंट कशी झाली? फास्ट. तर ॲटोमॅटिक जे काही त्या इंटेस्टाईनमध्ये कंटेंट आहेत, फूड आहेत, ठीक आहे, डायजेस्टेड फूड आहेत, ते काय होणार? फास्टली काय होणार? ॲनस थ्रू एक्झिट व्हायला लागणार. ॲनस थ्रू काय होणार? एक्झिस्ट व्हायला लागणार फास्टली. का? कारण की पेरिस्टाल्सिस मुवमेंट कशी होणार? फास्ट. त्यालाच आपण काय म्हणणार? डायरिया. सगळ्यांना माहिती डायरिया कंडिशनमध्ये काय होतं की जास्त वेळ आपल्याला जावं लागतं सिम्पली. आलं लक्षात? त्यामुळेच काय होणार? गॅस्ट्रिक मोटिलिटी. कशामुळे ही कंडिशन? गॅस्ट्रिक मोटिलिटी वाढल्यामुळे. पेरिस्टाल्सिस मुवमेंट वाढली तो तिथं प्रेझेंटच राहणार नाही फूड. आपला जे डायजेस्टेड फूड आहे जे की थोड्या वेळानंतर बाहेर पडायचे, ॲनस थ्रू बाहेर पडायच्याऐवजी काय होणार? थोडं फास्टली तो एक्झिट करेल, बरोबर आहे, डिफिकेट होईल. आणि डिफिकेट झाल्यामुळे काय होणार? त्या कंडिशन काय होणार? फास्टली. आणि त्याचे सिम्पटम्स काय? वॉटरी फ्लुइड काय होणार? बाहेर पडणार विथ द फिसेस. आलं लक्षात? त्यामुळे आपण त्या कंडिशनला काय म्हणतो? डायरिया. आणि ही कंडिशन कशामुळे होणार? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ बॅक्टेरियल टॉक्झिन्स. आलं लक्षात? बॅक्टेरियल टॉक्झिन्स किंवा अनहायजेनिक फूडचं इंजेस्ट केल्यामुळे, खाल्ल्यामुळे काय होणार? आपल्याला डायरियासारखे डिसऑर्डर्स होऊ शकतात, बरोबर. मग बघू बरं, डायरिया कशामुळे होणार?
टॉक्झिन्स आणि बॅक्टेरियल टॉक्झिन्स आणि अनसॅनिटाइज्ड फूड खाल्ल्यामुळे, ठीक आहे, किंवा अनहेल्दी फूड खाल्ल्यामुळे सुद्धा होईल. पण त्या कंडिशनमध्ये काय होणार, आपल्या बॉडीवर इफेक्ट काय दाखवणार, इन्क्रीज द पेरिस्टाल्सिस मुवमेंट. काय होणार, इन्क्रीज द पेरिस्टाल्सिस मुवमेंट. काय होणार, पेरिस्टाल्सिस मुवमेंट जास्त होणार, किंवा आपण त्याला इंटेस्टायनल मुवमेंट सुद्धा म्हणू, और इंटेस्टायनल मुवमेंट. इंटेस्टायनल मुवमेंट और पेरिस्टाल्सिस मुवमेंट फास्ट होणार, पेरिस्टाल्सिस मोटिलिटी जास्त होणार, त्यामुळे फूड काय होणार, डायजेस्टेड फूड, त्याला आपण फिसेस म्हणू, ते काय होणार, एक्झिट व्हायला लागणार थ्रू द ॲनस. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, डायरिया. आणि दिस कंडिशन ऑकर ड्यू टू द बॅक्टेरियल इन्फेक्शन और बॅक्टेरियल टॉक्झिन प्रेझेंट इन द इंटेस्टाइन और द अनहेल्दी फूड, इंजेक्शन ऑफ द अनहेल्दी फूड. जर आपण म्हणजे अस्वच्छ पदार्थ खाल्ल्यामुळे, ठीक आहे, सुद्धा काय होऊ शकतो, डायरिया, और अस्वच्छ पाणी पिल्यामुळे. आलं लक्षात, ह्या कंडिशन होऊ शकतो. मग आता बघू चौथी कंडिशन कोणती आहे, ज्याला आपण म्हणतो, एक तर डायरिया झाली. आता मी तुम्हाला सांगितलं ॲसिडिटी रिलेटेड सुद्धा तेच होतं. जर ॲसिडचं सिक्रिशन वाढलं तर ॲसिडिटी होणार, ॲसिडचं सिक्रिशन कमी झालं किंवा अब्सेंट असेल तर त्याला अक्लोरहायड्रिया म्हणून. सेम कंडिशन ह्या ठिकाणी इंटेस्टाईनची सुद्धा होते. जर गॅस्ट्रिक मोटिलिटी इन्क्रीज झाली, इंटेस्टायनल मोटिलिटी इन्क्रीज झाली, त्याला आपण म्हणणार डायरिया. तेच इंटेस्टायनल मोटिलिटी कमी झाली तर त्या कंडिशनला आपण काय म्हणणार, कॉन्स्टिपेशन. काय म्हणणार, कॉन्स्टिपेशन. आता कॉन्स्टिपेशन मध्ये काय होते, द पेरिस्टाल्सिस मुवमेंट इज इनसफिशियंट और लेस. द कंडिशन इन विच पेरिस्टाल्सिस मुवमेंट इज लेस. कशी होणार, कमी राहणार. पेरिस्टाल्सिस मुवमेंट कमी झाल्यामुळे काय होणार, फूड फास्टली काय होणार, बाहेर एक्झिट करणार नाही, आणि त्याच कंडिशनला आपण काय म्हणतो, कॉन्स्टिपेशन. काय म्हणतो, कॉन्स्टिपेशन. दीज आर द 4 डिसऑर्डर्स ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टायनल. कोणते कोणते आहेत मग बघा, गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिसऑर्डर. फर्स्ट, hypoacidity. There is two condition. First is less gastric secretion called as hypochlorhydria and absent or no gastric secretion called as achlorhydria. Second is hyperacidity, excessive secretion of HCl in the stomach. Third, diarrhea, increase the peristalsis movement or increase the gastric motility due to the bacterial infection like present of bacterial toxins. And another condition that occurs the diarrhea, which is unhealthy food, ingestion of unhealthy food and unhealthy water. आलं लक्षात, अस्वच्छ पाणी पिल्यामुळे किंवा अस्वच्छ पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा काय होणार, डायरिया. अँड फोर्थ कंडिशन इज कॉन्स्टिपेशन. देयर इज अ डिक्रीज इन द मुवमेंट ऑफ पेरिस्टाल्सिस. आलं लक्षात, काय होणार, पेरिस्टाल्सिस मुवमेंट खूप स्लो होणार. डिक्रीज म्हणा किंवा इथे आपण स्लो म्हणू शकतो, ठीक आहे. कशी होणार, स्लो, हळूहळू होणार. त्यामुळे जे फिसेस आहेत ते ॲनस थ्रू एक्झिट होणार नाही, त्याला वेळ लागेल. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, कॉन्स्टिपेशन. काय म्हणतो, कॉन्स्टिपेशन. दीज आर द 4 डिसऑर्डर. अँड नेक्स्ट वी सी द क्लासिफिकेशन ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टायनल एजंट. नेक्स्ट वी सी classification of gastrointestinal agent. Look at the classification. There are 4 classes. First, acidifying agent. Second, antacid. Third, protective and adsorbent. And last, cathartic. First, acidifying agent that will used to increase the acidity. Okay. ॲसिडिफाईंग एजंट म्हणजे काय, जे आपण कशासाठी यूज करतो, ॲसिडिटी वाढण्यासाठी. मग मला सांगा बरं, अशी कोणती कंडिशन आहे ज्यामध्ये ॲसिडिटी कमी होते. अगदी बरोबर, ॲसिडिटी कशामध्ये कमी होते, हायपो ॲसिडिटी म्हणजेच अक्लोरहायड्रिया किंवा हायपोक्लोरहायड्रिया अशी कंडिशन एखाद्याला असन, एखाद्या पर्सनला असन, तर त्याला ट्रीट करण्यासाठी आपण काय देतो, ॲसिडिफाईंग एजंट देतो. आणि त्याचं एक्झाम्पल आहे डायल्यूट HCl, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. सेकंड, अँटॅसिड. दे आर यूज्ड टू न्यूट्रलाइज एक्सेस HCl. कशासाठी यूज करतो आपण, यूज्ड टू न्यूट्रलाइज एक्सेस HCl. मीन्स
ऍसिडिटीवर ट्रीट करणारे जे एजंट आहे किंवा हायपर ऍसिडिटीवर ट्रीट करणारे जे एजंट आहे त्याला आपण काय म्हणणार, अँटॅसिड. त्याचे एक्झाम्पल आहे सोडियम बायकार्बोनेट, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल अँड कॅल्शियम कार्बोनेट अँड इटीसी. ओके, कोणते कोणते, सोडियम बायकार्बोनेट, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल, कॅल्शियम कार्बोनेट. थर्ड, प्रोटेक्टिव्ह अँड ॲडझॉर्बंट. काय आहे, प्रोटेक्टिव्ह अँड ॲडझॉर्बंट. मी तुम्हाला सांगितलं इंटेस्टायनल मोटिलिटी इन्क्रीज होते कशामुळे, जेव्हा त्या ठिकाणी बॅक्टेरियल टॉक्झिन्स होते किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे, बरोबर आहे. मग आपण जर एखाद्या पर्सनला प्रोटेक्टिव्ह आणि ॲडझॉर्बंट दिलं तर ते काय करतील, बॅक्टेरियल टॉक्झिन्सला काय करतील, ॲडझॉर्ब करतील आणि आपल्या इंटेस्टायनवर एक प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म करतील, जेणेकरून बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्या गॅस्ट्रिक मोटिलिटीला किंवा इंटेस्टायनल मोटिलिटीला अफेक्ट करणार नाही. म्हणजेच अशी कोणता डिसीज आहे ज्याने मोटिलिटी वाढतं, अगदी बरोबर, त्याला आपण म्हणतो डायरिया. म्हणून प्रोटेक्टिव्ह आणि ॲडझॉर्बंट कशासाठी यूज करतो आपण, यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ डायरिया. त्याचं एक्झाम्पल आहे केओलिन और बिस्मथ सबकार्बोनेट. कोणतं आहे, केओलिन अँड बिस्मथ सबकार्बोनेट. लास्ट कॅथरेटिक. लास्ट कोणतं आहे, कॅथरेटिक. त्याला दुसरं नाव आहे पर्गेटिव्ह सुद्धा म्हणतो आपण त्याला, पर्गेटिव्ह. काय म्हणतो, लॅक्झेटिव्ह और पर्गेटिव्ह. ओके, लॅक्झेटिव्ह सुद्धा म्हणतात, पर्गेटिव्ह सुद्धा म्हणतात किंवा कॅथरेटिक. लॅक्झेटिव्ह, पर्गेटिव्ह और कॅथरेटिक. त्यांच्या तिघांचाही मिनिंग सारखाच आहे, जे की काय करतात, इव्हॅक्युएशन ऑफ फिसेस. काय करतात, इव्हॅक्युएशन ऑफ फिसेस और एम्प्टिनिंग ऑफ द बॉवेल. काय करणार, फिसेसला एक्झिट करतात, इव्हॅक्युएट करतात किंवा बॉवेलला म्हणजेच इंटेस्टायनलला काय करतात, एम्प्टिनिंग करतात, एम्प्टी करतात. मला सांगा मग अशी कोणती कंडिशन आहे ज्या ठिकाणी फिसेस मोटिलिटी कमी राहील, अगदी बरोबर, कॉन्स्टिपेशन. बरोबर, त्या ठिकाणी गॅस्ट्रोइंटेस्टायनल मोटिलिटी कशी राहील, कमी. त्यामुळे फिसेस बाहेर एक्झिट होणार नाही. मग आपल्याला त्याला काय करावं लागेल, बाहेर काढावं लागेल. बरोबर आहे, कसं काढणार, विथ द हेल्प ऑफ दीज एजंट, कॅथरेटिक, पर्गेटिव्ह अँड लॅक्झेटिव्ह. ओके, these are used in the constipation. For example, magnesium sulfate, methyl cellulose and glycerin. These are used as a cathartic, laxative and purgative. Okay, to used in the treatment of constipation. These are the classification of gastrointestinal agent. First, acidifying agent, antacid. Acidifying agents example dilute HCl. Next, antacid, sodium bicarbonate and aluminum hydroxide gel. Protective and adsorbent, kaolin and bismuth subcarbonate. And last, cathartic, purgative or laxative. त्याचे एक्झाम्पल आहे मॅग्नेशियम सल्फेट, ग्लिसरीन और मिथाइल सिल्युलोज. आलं लक्षात, हे सगळे काय आहेत, गॅस्ट्रो इंटेस्टायनल एजंट. आता आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू नेक्स्ट पॉईंट, जो की पाहिल ॲसिडिफाईंग एजंट आणि त्याचं डिस्क्रिप्शन. ओके, एजंट विच आर युज्ड ॲज अ ॲसिडिफाईंग एजंट म्हणजेच डायल्यूट HCl. ओके, थँक्यू.